नमस्कार ॲस्पिरंट्स, स्वागत आहे तुमचं आपल्या सिरियस एम पी एस सी ॲस्पिरंट यूट्यूब चॅनलवरती. आज आपण एम पी एस सी एक्झाम रिॲलिटी चेक आणि प्रिलिम्स माइंडसेट या विषयावरती बोलणार आहोत. एम पी एस सी परीक्षेच्या तयारीबद्दल बोलायचं झालं तर सगळीकडे फक्त मोटिवेशन किंवा अशा मोठमोठ्या गोष्टींची चर्चा होती समजा. पण आज आपण थोडं वेगळ्या वाटेने जाणार आहोत. आजचा आपला उद्देश केवळ प्रेरणा देणे नाही, तर या प्रवासाचं एक कठोर वास्तव हे सुद्धा समजून घेणं आहे. ठीक आहे. कारण आजच्या चर्चेचा पाया एका वाक्यावर उभा आहे, तो म्हणजे मोटिवेशन तुम्हाला 2 दिवस चालवेल, परंतु रिॲलिटी तुम्हाला 2 वर्ष टिकवेल, म्हणजेच एका ॲडला लागणारा पूर्ण कालावधी. हे वाक्य परीक्षेचं सारच सांगतं. मोटिवेशन म्हणजे काय? ते एखाद्या एनर्जी ड्रिंकसारखं आहे. प्यायल्यावर एक तात्पुरता उत्साह येतो, परंतु प्रभाव उतरला की पुन्हा थकवा जाणवतो. एम पी सी चा प्रवास हा काही एक 100 मीटरची रेस नाही आहे, हा एक मॅरेथॉन आहे. म्हणून ह्यामध्ये रोजच्या सरावाने कमवलेली कन्सिस्टन्सी लागते. ठीक आहे, मोटिवेशनपेक्षा. म्हणून आज आपण उमेदवारांच्या ॲस्पिरंटच्या सामान्य अडचणी किंवा त्यातून एक मार्ग काढण्यासाठी एक स्पष्ट दृष्टिकोन कसा तयार करायचा यावर आपण चर्चा करणार आहोत. ठीक आहे. चला तर मग या जिथून आपण प्रवासाची सुरुवात करतो तिथून बोलूया. प्रत्येक उमेदवाराच्या डोळ्यात एक स्वप्न असतं की मला ऑफिसर बनायचे. खांद्यावरचे स्टार्स किंवा समाजात मिळणारा मान. हे चित्र एवढं आकर्षक असतं की ते अनेकांना या खडतर मार्गावरती चालण्यासाठी प्रवृत्त करतं. पण इथेच खरी गंमत आहे. हे झालं बाह्य स्वप्न. ठीक आहे. पण त्याच वेळी उमेदवाराची इंटरनल स्टेट, माइंड स्टेट जो असतो, ती खरी स्थिती काय असते, ती या स्वप्नाच्या अगदी विरुद्ध असते. मनात प्रचंड कन्फ्युजन असतं. ठीक आहे. सुरुवात कुठून करू, कोणती पुस्तकं वाचू, कोणता क्लास लावू, दिशेचा पूर्ण अभाव असतो. आणि ह्या गोंधळात भर घालते ती म्हणजे भीती, की या अटेम्प्टमध्ये माझं होईल की नाही, लोकांच्या अपेक्षांची भीती, आणि सगळ्यात मोठं म्हणजे सेल्फ डाऊट, स्वतःच्या क्षमतेवरचा विश्वास. स्वप्न आणि वास्तव ह्यामधली ही दरीच ह्या समस्यांचं कारण आहे. आणि ह्याच गोंधळामधून सर्वात मोठा गैरसमज तयार होतो, जो जवळजवळ प्रत्येक एम पी एस सी करणारा विद्यार्थी बोलून दाखवतो, की एम पी एस सी परीक्षा ही खूप अनप्रेडिक्टेबल आहे. हे एक मिथ आहे. पेपर कुठून येतो काही कळत नाही. परंतु इथंच एक आपण चूक करतो. ट्रूथ काय आहे? एक्झाम अनप्रेडिक्टेबल नाही आहे, प्रिपरेशन केओटिक आहे. ही आहे एम पी एस सी एक्झाम रिॲलिटी. म्हणजे आपण जर आयोगाचा दृष्टिकोन समजून घेतला तर ते काय तपासतात आणि काय नाही हे अगदी स्पष्ट कळतं. आता आपण पाहूया की एम पी एस सी परीक्षा नेमकं काय तपासते. ठीक आहे. ते अगदी स्पष्ट आहे. एम पी एस सी तपासते तुमच्या संकल्पनांची क्लॅरिटी, तुमच्यामध्ये निर्णय घेण्याची क्षमता, त्या 2 तासांमध्ये एक्झामच्या प्रेशरच्या अंतर्गत तुम्ही कसं काम करता. ठीक आहे. आणि वर्ष 2 वर्ष टिकेल अशी अभ्यासातली शिस्त, डिसिप्लिन तुमच्यात आहे की नाही हे तपासायचं आहे त्यांना. ठीक आहे. हे ऐकायला खूप चांगलं वाटतं, परंतु टॉपरच्या मुलाखतीत आपण पाहतो की किती तास अभ्यास केला वगैरे काय. 10 ते 12 तास उत्तर ऐकून हे नवीन उमेदवारांना वाटतं की तास महत्त्वाचे आहेत. तर हा विरोधाभास कसा हाताळायचा? चांगला मुद्दा आहे. बघा, एम पी एस सी हे तपासत नाही की तुम्ही किती पुस्तकं वाचली किंवा घड्याळ लावून किती तास बसलात. तुमची रँडम माहितीसुद्धा ते तपासत नाहीत. ठीक आहे. तुमच्या रँडम माहितीमध्ये तुम्हाला किती माहिती याच्यामध्ये काही रस नाही आहे. तुम्ही 10 तास बसून अभ्यास केला, परंतु तो सिलेबसला धरून नसेल तर तो वेळ वाया गेला. त्याऐवजी जो उमेदवार एक 7 ते 8 तास जरी अभ्यास करतो, परंतु अभ्यासाच्या चौकटीत राहून संकल्पना समजून घेऊन अभ्यास करतो, तो यशस्वी होतो. ठीक आहे. म्हणजेच गुणवत्ता महत्त्वाची आहे, नंबर ऑफ आवर्स, नंबर ऑफ बुक्स महत्त्वाचे नाही आहे. थोडंसं एक अभ्यासाची पद्धत चुकते, म्हणून नव्याने तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांना थोडंसं हरवल्यासारखं वाटतं. तिची एक काही कारणं आहेत. बिगिनर्स फील लॉस्ट. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा पाहूया, डिजिटल युगात सगळ्यात गंभीर झालेलं ते म्हणजे ओव्हर इन्फॉर्मेशन, म्हणजेच माहितीचा अतिरेक. तुम्ही पाहता की आजच्या काळात माहिती मिळवणं ही समस्या नाही आहे, परंतु अनावश्यक माहिती टाळणे ही खरी समस्या आहे. ह्यालाच मी ब्रेन जॉम म्हणतो. ठीक आहे. ह्याचं एक थोडंसं एक्सप्लेन करून सांगतो. म्हणजे बघा की तुम्ही एकदा नवीन शहरात गाडी चालवायला शिकताय. एकाच वेळी 10 लोक तुम्हाला 10 वेगवेगळे रस्ते सांगत आहेत. ठीक आहे. एक म्हणतो डावीकडे जा, एक म्हणतो उजवीकडे जा, तिसरा म्हणतो यू टर्न घे. काय होईल तुमचं? गोंधळून गाडी जागेवरच थांबवाल. ठीक आहे. एम पी एस सी ॲस्पिरंट्समध्ये हीच गोष्ट होते. तो 10 वेगळ्या शिक्षकांचे व्हिडिओ पाहतो, 10 टॉपर्सच्या बुक लिस्ट जमा करतो, 10 विविध स्ट्रॅटेजीज जमा करतो. ह्या
माहितीच्या भडीमारामध्ये मेंदू अक्षरशः जाम होतो. काय करावं आणि काय सोडावं हेच कळत नाही. आणि यातूनच आपण पुढच्या कारणाकडे जाऊ, ते म्हणजे लॅक ऑफ डिरेक्शन. ठीक आहे. मी अनेक उमेदवारांना पाहिलेलं आहे, त्यांचा अभ्यासाचा काहीच क्रम नसतो. आज पॉलिटी वाचलं कारण ते सोपं वाचतं, उद्या ते बाजूला ठेवून जिओग्राफी वाचलं, 2 दिवसानं कंटाळा आला की पुन्हा इकॉनॉमिक्स उघडलं. ह्याच्यात कोणतीच एक निश्चित दिशा नसते. याचा परिणाम काय होतो की आठवडाभर मेहनत करूनही तुम्हाला प्रोग्रेस दिसत नाही, कोणताच विषय पूर्ण होत नाही, कन्सिस्टन्सी जी काय अभ्यासातली आहे ती संपून जाते. दिशाहीन मेहनत म्हणजे एकाच जागी धावण्यासारखं आहे. घाम येतो, थकवा येतो, परंतु अंतर शून्य कापलेलं असतं. ठीक आहे. ह्यावर उपाय म्हणजे एक योग्य दिशा ठरवणे, एक स्पष्ट 100 दिवसांचा किंवा एक्झामसाठी जेवढा कालावधी बाकी आहे त्याची एक प्लॅन ठरवणे. आधी कोणते विषय ठरवायचे, नंतर कोणता विषय करायचा, हे एक त्याचा सिक्वेन्स ठरलेला असतो. ठीक आहे. आणि अजून एक तिसरं कारण म्हणजे जो ॲस्पिरंट्सला मानसिकदृष्ट्या खच्चीकरण करते ते म्हणजे कंपॅरिझन ट्रॅप. ठीक आहे. विशेष करून इंस्टाग्राम आणि टेलिग्रामवर आपण पाहतो बरेच जण त्यांच्या अभ्यासक्रमाबद्दल झालेल्या कम्प्लिशनबद्दल तुम्हाला सांगते, किंवा टॉपर्सचे आपण पोस्ट पाहतो. तर ह्याच्यातून काय होतं, आपण स्वतःला त्यांच्याशी कम्पेअर करतो आणि थोडी मेंटॅलिटी डिस्टर्ब होते, आपण खूप मागं पडलो आहे हे मनात घर करते. आता पाहूया प्रिलिम्सबद्दलचा एक मोठा गैरसमज. ठीक आहे. अनेकांना वाटतं की प्रिलिम्स पास करण्यासाठी तुम्हाला एक खूप सखोल ज्ञान पाहिजे, स्कॉलर लेवल अभ्यास लागतो. हा एक सगळ्यात मोठा सामान्य गैरसमज आहे. प्रिलिम्सचं खरं स्वरूप समजून घेतलं नाही तर कितीही अभ्यास केला तर ते पास होता येत नाही. तर याचं खरं स्वरूप काय आहे, तर प्रिलिम्स हे ज्ञानाची परीक्षा नाही आहे, ती एक फिल्टर एक्झाम आहे. ठीक आहे. प्रिलिम्सचं काम जसं की एक विमानतळावरच्या सिक्युरिटी चेकसारखं आहे. सिक्युरिटी चेक हे तपासत नाही की तुम्ही किती चांगले प्रवासी आहात, ते फक्त हे तपासतं की तुमच्याकडे विमानात बसण्यासाठी आवश्यक गोष्टी आहेत आणि धोकादायक गोष्टी नाहीत. तसंच प्रिलिम्स फक्त काय तपासते की लाखो उमेदवारांमधून काही हजार गंभीर उमेदवार किती आहेत, जे की मुख्य परीक्षेला जाण्यासाठी कॅपेबल आहेत. तर नेमकं प्रिलिम्स तपासते ते म्हणजे एक सिलेबस रिलेव्हन्स, त्याच्यानंतर PYQची समज आणि एलिमिनेशन ॲबिलिटी. ठीक आहे. काही चुकीच्या ऑप्शन्सवरून तुम्हाला उत्तरापर्यंत पोहोचता येतं, ह्याच्या PYQच्या प्रॅक्टिसवरूनच समजतात. याच्यात काही ठोस नियम आहेत का ह्या सगळ्या गोष्टींना टॅकल करण्यासाठी? आपण एका तराजूत ठेवला तर रिव्हिजन इज ऑलवेज ग्रेटर दॅन रीडिंग. त्याच्यानंतर PYQज सोडवणं खूप जास्त महत्त्वाचं आहे नवीन कंटेंटपेक्षा. आणि तिसरं म्हणजे जास्तीत जास्त ॲक्युरेसी क्वांटिटीपेक्षा. ठीक आहे. जे सोडवले आहेत ते अचूक सोडवले आहेत, ॲक्युरेसीने सोडवले आहेत, कन्सेप्च्युअल क्लॅरिटीने सोडवले आहेत, हे लक्ष करणं गरजेचं आहे. एकाच पुस्तकाची 10 वेळा उजळणी करणं हे 10 पुस्तकं एकदा वाचण्यापेक्षा कधीही महत्त्वाचं आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचं हेच रहस्य आहे. ते मर्यादित वाचतात पण वारंवार रिवाईज करतात. इतिहासासाठी 5 पुस्तकं नाही तर एक स्टँडर्ड पुस्तक किंवा एक स्टेट बोर्डचं पुस्तक त्याच्यासोबत इतक्या वेळेस वाचतात की प्रत्येक ओळ संकल्पना ही डोक्यात पक्की बसलेली असते. परीक्षेच्या दबावाखाली आपल्याला नवीन वाचलेलं आठवत नाही, परंतु अनेकदा रिव्हिजन केलेलं सहज आठवतं. ह्या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट समोर येते की शिस्तबद्ध दृष्टिकोन असावा. तर ह्याच्यासाठी काही नियम आहेत बघा. सगळ्यात पहिलं म्हणजे पहिला नियम, रूल 1 पाहूया आपण, वन डायरेक्शन. ठीक आहे. याचा अर्थ आहे की एक एक्झाम, एक प्लॅन आणि एक सिस्टीम. म्हणजे एकाच परीक्षेवर लक्ष केंद्रित करायचं. अनेक एक्सपिरियन्स काय करतात की एकाच वेळी MPSC, सरळ सेवा, बँकिंग, कंबाईन, UPSC अशा सगळ्याच एक्झामची तयारी करतात. प्रत्येक परीक्षेचं स्ट्रक्चर वेगळं आहे, अभ्यासक्रम वेगळा आहे. याच्यामुळे काय होतं, एनर्जी डिवाइड होते आणि कशातच एक्सपर्टीस येत नाही. आणि अनेकांचं एक मिसकन्सेप्शन आहे की जास्त परीक्षा दिल्या की यशस्वी होण्याची शक्यता वाढते. त्याच्यात चूक म्हणजे स्विचिंगमध्ये आहे. MPSCसाठी तुम्ही विश्लेषणात्मक अभ्यास करता आणि सरळ सेवेसाठी जास्तीत जास्त फॅक्च्युअल माहिती पाठ करण्यावर भर असतो. असं वारंवार केल्यानं काय होतं, तुमचा एक कोणत्याही एका गोष्टीसाठी मेंदू तयार होत नाही. एकाच दृष्टिकोनातून खोल खोदत गेलं तर पाणी लागतं, वेगवेगळ्या ठिकाणी खोदत गेलं तर फक्त खड्डे पडतात. म्हणून एक दिशा ठरवा, कमी सोर्स वापरा आणि जास्त पुनरावृत्ती करा. एक लक्षात ठेवा की नवीन विद्यार्थ्याला
जिनियस किंवा हुशार असण्याची गरज नाही आहे, तर त्याला एक वन डायरेक्शन असणं महत्त्वाचं आहे. ठीक आहे. याच्यासाठी तुम्ही टेलिग्राम, यूट्यूब याचा अतिवापर टाळायचा आहे. तर नवीन विद्यार्थी बऱ्याच वेळेस भरकटताना दिसतात, कुठपर्यंत वाचायचं ते कळत नाही. इतिहासाचा अभ्यास करताना थेट PhD लेवलला आपण वाचतो. तर यासाठीच दुसरा नियम आहे, ते म्हणजे आपला रूल नंबर 2, सिलेबस इज इक्वल टू बाउंड्री वॉल. एक चौकट आपली फिक्स पाहिजे. MPSCनं दिलेला जो काही सिलेबस आहे ते तुमचा चौकट आहे. ह्याच्यामध्ये केलेला सगळा अभ्यास हा रिलेव्हंट स्टडी असतो. अनेकदा विद्यार्थी उत्सुकतेपोटी किंवा काही सुटायला नको ह्या भीतीपोटी थोडंसं ह्याच्या बाहेर जाऊन वाचायला लागतो. तर हा सगळा वेळ आणि प्रयत्न हा वाया जातो. अभ्यासक्रमाची लय तुटते. तर जो काही तुमचा सिलेबस आहे त्याची प्रिंट काढून टेबल समोर लावणे आणि प्रत्येक वेळेस वाचताना तो सिलेबसचा पॉईंट आहे की नाही तपासणं महत्त्वाचं आहे. आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा नियम तो म्हणजे डिसिप्लिन. डिसिप्लिन कधीही मोटिवेशनपेक्षा श्रेष्ठच आहे. तर हे कसं पाहूया एका ग्राफच्या मदतीनं. आता एखादा मोटिवेशनल व्हिडिओ पाहिला, त्यानंतर तुमच्यातील उत्साह एक 2 ते 3 दिवस एकदम वाढतो, आलेख वरी जातो, हा ग्राफ वरी जातो. परंतु हा फक्त 2च दिवस टिकतो. त्याच्यानंतर ग्राफ पुन्हा खाली येतो. ही झालं आपलं मोटिवेशन. ह्या उलट डिसिप्लिन म्हणजे ह्या ग्राफवरची एक सरळ रेषा. बोरिंग असते, परंतु कन्सिस्टंट तुम्हाला राहायचं आहे. तुम्ही रोज ब्रश करता, त्यासाठी कोणी टाळ्या वाजवत नाही किंवा कोणी सांगत नाही, ते करतोच आपण. तर MPSCचा अभ्यास देखील असाच आहे. तर ऑफिसर बनणं हे एखाद्या कोणत्या एक्साइटमेंटने नाही, तर बोरिंग कन्सिस्टन्सीनं होत असतं. तर मनात येणाऱ्या शंकांचं निरसन कसं करायचं हे वाटणं अगदी सामान्य नैसर्गिक आहे. ठीक आहे. बघा, हे आहे एक फिअर कंट्रोल सायकल किंवा कॉन्फिडन्स सायकल म्हणतो. तर खरी समस्या ही भीती असणं नाही, तर भीतीमुळे अभ्यास थांबवणं हा आहे. इथे आपल्याला एक कॉन्फिडन्स सायकल आपण समजून घेऊ. हे कसं काम करतं बघा. आपला एक मोठा गैरसमज आहे की आपल्याकडे आत्मविश्वास असेल तरच आपण काम करू शकतो. परंतु वास्तव ह्याच्या उलट आहे. जेव्हा तुम्ही काम करता, भीती वाटत असूनही तुम्ही अभ्यासाला बसता, त्यावेळेस छोटे छोटे जे यश भेटतात, म्हणजे तुमचं डेली टार्गेट कंप्लीट होणे किंवा एखाद्या अवघड टॉपिक समजणे, टेस्टमध्ये थोडेसे मागच्या वेळेसपेक्षा 4 मार्क जास्त येणे, तर ह्याच्यातून एक छोट्या छोट्या विन्समधून तुमचं कॉन्फिडन्स वाढतं आणि अधिक काम करण्याची ऊर्जा वाढते. ठीक आहे. वर्क, स्मॉल विन्स, कॉन्फिडन्स, पुन्हा वर्क. ठीक आहे. तर प्रॉब्लेम भीती नाही, तर प्रॉब्लेम भीतीमुळे अभ्यास थांबवणे आहे. ही गोष्ट अभ्यासातच नाही तर आयुष्यात कुठेही कामी येते. ठीक आहे. तर शेवटच्या मुद्द्याकडे येऊया की आम्ही खूप मेहनत करतो, परंतु मेहनत का पुरत नाही, यश का येत नाही, फक्त मेहनत का पुरेशी नाही. तर एक महत्त्वाचा प्रश्न आहे हा. तर ह्याच्यामध्ये अनेक प्रामाणिक आणि मेहनती ॲस्पिरंट्स थोडंसं अपयशी ठरतात. त्यांच्या मेहनतीला एका गोष्टीची जोड नसते. तो हरवलेला दुवा म्हणजे एक प्रॉपर सिस्टीम. आता सिस्टीमशिवाय केलेली मेहनत म्हणजे तुमचा जो काही किओस आहे प्रिपरेशनमधला, ते म्हणजे एका चाकावर धावणाऱ्या उंदरासारखा आहे. म्हणजे खूप चालतो, धावतो, परंतु कुठंच पोहोचत नाही. परंतु सिस्टमसोबत केलेली मेहनत म्हणजेच प्रोग्रेस, हे शिडी सरण्यासारखं आहे. म्हणजे जिथे प्रत्येक पायरी ही तुम्हाला तुमच्या ध्येयाच्या जवळ घेऊन जाते. तर एका प्रभावी सिस्टीममध्ये काय असायला पाहिजे, ते डेली टार्गेट्स ते कंप्लीट करणे, वीकली रिव्हिजन करणे, डेली रिव्हिजन, वीकली रिव्हिजन दोन्ही गोष्टी. त्याच्यानंतर एक मंथली टेस्ट सोडवणे, जो काही तुम्ही सिलेबस कंप्लीट केला आहे त्याच्यावरती. गोंधळ संपतो आणि स्पष्टता येते यातून. परंतु एक शेवटी की वन डायरेक्शन म्हणजे काय, तर मिनिमल कन्फ्युजन, मॅक्सिमम फोकस आणि क्लिअर प्रोग्रेस. ठीक आहे. बिगिनरला जिनियस असण्याची गरज नाही. आत्ताच मी थोड्या वेळापूर्वी म्हणलो, बिगिनरला जिनियस असण्याची गरज नाही, तर डायरेक्शन असणे महत्त्वाचे आहे. म्हणजे नो फेक मोटिवेशन, नो शॉर्टकट्स, तर प्रॉपर कन्सिस्टन्सीनं स्टडी करणे. ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींचा आपण एक सार पाहूया, समरी पाहूया की विनिंग फॉर्म्युलामध्ये तुम्हाला कोणत्या गोष्टी असणं गरजेचं आहे. ते म्हणजे रिॲलिटी माहीत असणे की एक्झाम ही तुमची डिसिप्लिन तपासते, तुमचं नॉलेज नाही. त्याच्यानंतर जो काही ट्रॅप आहे ओव्हर इन्फॉर्मेशनचा, हा अवॉइड करणे आणि कंपॅरिझन टाळणे. त्याच्यानंतर पुढचं आहे ते म्हणजे मेथड, अभ्यासाची पद्धत, लिमिटेड सोर्सेस, मॅक्सिमम रिव्हिजन. त्याच्यामध्ये PYQची जोड पाहिजे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर येतं ते म्हणजे माइंडसेट. माइंडसेटमध्ये डिसिप्लिन महत्त्वाची आहे मोटिवेशनपेक्षा. ठीक आहे. तर ह्या काही गोष्टी आहेत जे अभ्यास करताना तुम्ही नेहमी लक्षात ठेवल्या पाहिजेत. तर अशाच प्रकारे आपण पुढे अजून काही व्हिडिओज पाहणार आहोत.
ज्याचा एक पोल मी माझ्या टेलिग्राम चॅनलवरती टाकलेला आहे, ज्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती पाहिजे ते तुम्ही तिथं मला पोलमध्ये सांगा. म्हणजे जे त्याच्यामध्ये ऑप्शन्स आहेत, जसं की सिलॅबस, MPSC सिलॅबसची चौकट काय आहे, त्याच्यानंतर PYQ कशा प्रकारे करायची, एलिमिनेशन टेक्निक कशा वापरायच्या, प्रिलिमसाठी नेमकी पुस्तकं कशी वाचायची. ठीक आहे, तर मला हे नक्की कळवा. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया पुन्हा. तोपर्यंत थँक्यू.